नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना 40 कोटी नुकसान भरपाई, अध्यक्ष शटगार यांनी दिली माहिती। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी या नुकसान झालेल्या फळबागांच्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही होते। आणि विशेष म्हणजे या संदर्भात या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केलेला होता। याची दखल घेऊन शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी 40 कोटी 44 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि तसं वाटपही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे आणि ते वाटपही सुरू झालेले आहे। तसेच जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे पूर्णतः भरले असून धरणातून पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले गावोगावी सरसकट पंचनामे करून खरीप पिकांचे जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळावा प्रशासनाकडून, सरकारकडून अशी आम्ही विनंती करतो। सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी काँग्रेस भवन सोलापूर इथं पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे।